द्यायचा मॉन्स्टर ए संघ नायक आणि त्यांची संपूर्ण टीम पुढे येईल। मॉन्स्टर ए राकेश सावंत तृतीय क्रमांकाचा उपांत्य फेरीमध्ये पराभूत झालेले संघ। मी स्वयंसेवकांना थोडं विनंती करतो की त्यांनी ट्रॉफी आणि पुष्पगुच्छ द्यायचा आहे टीमचा। टीमने लाईनअप घ्या खाली आणि टीमने लाईनअप घ्या आणि एक दोन खेळाडू आपल्या स्टेजवर जातील। टीमने लाईनअप घ्या आणि स्टेजवर जातील। राकेश आणि आपले एक दोन खेळाडू कृपया करून स्टेजवर जायचे आहे। मनोज मयेकर, योगेश सुर्वे, मयूर पोर्लेकर कृपया विनंती करतो आपणास की त्याने या तृतीय क्रमांकाचं पारितोषिक या JJCL 2024च्या उपांत्य फेरी पराभूत तृतीय क्रमांकाच्या साठी वितरित करायचे आहे। ज्यांच्या मार्गदर्शनाखाली हा JJCL 2024चा अतिशय उत्कृष्टरित्या आयोजन करण्यात आलं ते आपले जय जवान रोहिता पथकाचे प्रशिक्षक श्री संदीपजी ढवळे यांचं मुलाचं मार्गदर्शन आणि सहकार्य नेहमीच राहिलं। आपले सर्व मनसे पदाधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये हा तृतीय क्रमांकाचं पारितोषिक मॉन्स्टर ए संघाला देण्यात आलेला आहे। धन्यवाद। त्यानंतर आणखी एक टीम ज्याने उपांत्य फेरीमध्ये सखोल कामगिरी केली योगेश आणि त्यानंतर आपल्या तृतीय क्रमांकाचे आणखी एक मानकरी आणि गतविजेते जय हनुमान ए संघनायक अल्पेश जोशी आपल्या संघासह या ठिकाणी उपस्थित व्हायचं आहे। संघनायक अल्पेश जोशी आणि संपूर्ण संघ ज्यांनी अतिशय संपूर्ण JJCL मध्ये उल्लेखनीय कामगिरी केली, परंतु आज नशीब कदाचित त्यांच्या बरोबर नसेल, परंतु त्यांचे यापुढे अशीच कामगिरी यशस्वीरित्या हो। मी या ठिकाणी विनंती करतो आपले शाखा अध्यक्ष वार्ड क्रमांक 74 रोहितजी साळके, उपविभाग अध्यक्ष भरत आर्या, जनहित कक्ष सुशांत हरियान, नितीन गावडे या सर्वांना की त्यांनी या ठिकाणी तृतीय क्रमांकाचं पारितोषिक जय हनुमान ए या संघाला द्यायचं आहे।
हॅलो अजित राणे अजित राणे अजित राणे कृपया माईकशी संपर्क साधा. अजित राणे कुठे जर असतील तर त्यांनी माईकशी संपर्क साधायचा आहे. या अंतिम सामन्यामध्ये ज्याने अतिशय उत्कृष्टरित्या आपल्या संघाला विजय मिळवून दिला तो फलंदाज रवी जाधव. याला मॅन ऑफ द मॅच अंतिम सामन्याचा मॅन ऑफ द मॅच रवी जाधव. आणि मी या ठिकाणी विनंती करतो सुधीर बाणे आणि निनाद राणे यांना की त्यांनी मॅन ऑफ द मॅच आपल्या या खेळाडूला द्यायचा आहे. लवकर निनाद राणे सुधीर बाणे रवी स्टेजवर यायचं आहे. टाळ्याने स्वागत करायचं टाळ्याने. तसेच या संपूर्ण JJCL मध्ये उत्कृष्ट गोलंदाज ठरलेले आहेत अमय बाणे. सरदार ए टीमचे अमय बाणे उत्कृष्ट गोलंदाज. त्यांना या ठिकाणी सन्मान चिन्ह आणि ट्रॉफी देतील योगेश शेटले यांना मी विनंती करतो त्यांनी उत्कृष्ट गोलंदाज अमय बाणे यांना ट्रॉफी अजित राणे त्यानंतर JJCL 2024 पर्व दुसरे उत्कृष्ट फलंदाज सरदार ए टीमचा मोहित यांना सन्मान चिन्ह आणि ट्रॉफी देत आहेत डेव्हिड फर्नांडिस. उत्कृष्ट फलंदाज मोहित डेव्हिड फर्नांडिस यांच्यातर्फे या ठिकाणी पारितोषिक देण्यात येत आहे. आणि JJCL 2024 ज्याने पहिल्या मॅच पासून जवळपास शेवटच्या मॅच पर्यंत आपल्या स्वतःच्या हिमतीच्या जोरावर अनेक मॅच जिंकल्या अंतिम फेरीपर्यंत आपल्या टीमला पोहोचवलं. केवळ फलंदाजीनेच नव्हे तर गोलंदाजीने सुद्धा किमया केली अशी आपल्या सर्व आणि या शिवाईचा लाडका पुत्र म्हटलं तरी चालेल अजित जाधव मालिकावीर पुरस्कार आपले प्रशिक्षक श्री संदीप ढवळे हे
अजित उर्फ अजित जाधव यांना मालिकावीरचा पुरस्कार देतील. जवळपास झालेल्या 7 सामन्यांपैकी 5 सामन्यांमध्ये मॅन ऑफ द मॅच पुरस्कारचे विजेते ठरलेले आणि या संपूर्ण JJCL 2024 मालिकावीर अजित जाधव यांना पारितोषिक देत आहेत संदीप ढवळे. मयूर योगेश जीव असा घमासान होऊ दे, जोश भरू अंगी जल उडू दे. संपूर्ण JJCL 2024 समालोचनाने जीव असा लाव घमासान होऊ दे, जोश भरू अंगी जल्लोष उडू दे. त्याने या संपूर्ण JJCL 2024 जेवढे सामने रंगतदार तेवढेच रंगतदार समालोचन आणि प्रत्येक गोष्टीची इत्थंभूत माहिती, मग कधी काव्य स्वरूपामध्ये, कधी शायरीच्या स्वरूपामध्ये, तर कधी अतिशय रोखोक शब्दाच्या स्वरूपामध्ये, ज्याने आपल्या समालोचनाने या संपूर्ण JJCL 2024च्या दुसऱ्या पर्वाला 4 चांद लावले. अशा आपल्या लाडक्या कुळदादाचा सुद्धा सत्कार आणि सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. मी विनंती करतो आपल्या काही खेळाडूंना की आपल्या दादाला उचलून स्टेजपर्यंत आणायचं आहे, कारण जय जवानवर अतोनात प्रेम करणारेच जय जवान बद्दल संपूर्ण माहिती देऊन असतात आणि त्यातलाच आपला एक लाडका दादा मी विनंती करतो आपल्या मंडळाचे मंडळाचे सेक्रेटरी मनोज मयेकर आणि मयूर पोर्लेकर की त्याने आपल्या लाडक्या दादाचा सत्कार करायचा. मी विनंती करतो अल्पेश मया उदी कृपा करून त्याने या ठिकाणी यायचं आहे, कारण अतिशय चांगलं समालोचन ज्यांनी केलं. सर्वांनी आपल्या दादाच्या सत्कारासाठी जोरदार टाळ्या वाजवा. याच्या पुढच्याही पर्वासाठी दादाने या जय जवानच्या समालोचनाची जबाबदारी स्वीकारायची आहे. तुझ्या पोटी मी जन्म घेईन, यशोदा तू माझी मी काना होईन. गोकुल के हम वाले हम भी है दिल वाले, सबको नचाएंगे हम. आवाज झाला आला, जोगेश्वरीचा हा राजा आला. आणि त्यानंतर ज्याची तुम्ही सर्वजण आतुरतेने वाट पाहताय, जो सामना इतका अतिशय रंगतदार अवस्थेमध्ये पोहोचला, तसेच या जय जवान क्रीडा मंडळ गोविंदा पथकातर्फे उत्कृष्ट क्षेत्ररक्षण हा सुद्धा पुरस्कार ठेवण्यात आलेला होता. मी या ठिकाणी विनंती करतो सुशांत हरियान, डेव्हिड फर्नांडिस आणि रोहित साळके यांनी क्षेत्ररक्षण उत्कृष्ट क्षेत्ररक्षणाचा पुरस्कार संकेत यांना द्यायचे आहे. धावत एका हातामध्ये कॅच घेणारे उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षणामध्ये कामगिरी केलेले संकेत, धन्यवाद. JJCL 2024चा जो अंतिम सामना झाला तो जवळपास दोन्ही तुल्यबळ संघांमध्ये झाला. दोन्ही संघ खरं तर या ठिकाणी
या JJCL चे विजेते ठरलेले आहेत. परंतु सामना आणि स्पर्धा असेल तर एक हरतो आणि एक जिंकतो. आणि हा जरी सामना अंतिम सामना कुठेही वन साइड झालेला नाही. या संपूर्ण JJCL चे जे उपविजेते ठरलेले आहेत त्या आपले सर्वांची लाडकी अशी टीम भाऊकी जय जवान भाऊकी उपविजेते ठरलेले आहे. जय जवान भाऊकी. मी विनंती करतो आपले हुकमी खेळाडू श्रीकांतजी आणि मी विनंती करतो सन्माननीय माजी विभाग अध्यक्ष प्रमोदजी मस्कर की त्यांनी या ठिकाणी आपल्या या जय जवान क्रीडा मंडळ गोविंदा पथक JJCL वार्ड क्रमांक 73 चे शाखा अध्यक्ष आणि जय जवानचे खेळाडू श्रीकांतजी बिर्जे आणि सन्माननीय माजी विभाग अध्यक्ष प्रमोदजी मस्कर साहेब यांच्या हस्ते या JJCL 2024 अंतिम उपविजयी चषक प्रदान करण्यात येत आहे. आई जोगेश्वरी माता या संपूर्ण जय जवान परिवाराच्या पाठीमागे अशीच सदैव राहो ही आपल्या हनुमंताचरणी प्रार्थना. या टीमचा एक खेळाडू आणि आपल्या जय जवानचा हुकमी खेळाडू काऊ नारकर याचा आज वाढदिवस आहे. सर्वांनी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. हॅपी बर्थडे काऊ. ज्याची तुम्ही अतिशय आतुरतेने वाट बघत आहात. ज्या JJCL ला जवळपास 2 महिने आपण सर्वांनी अहोरात्र मेहनत केले. ज्या मेहनतीने आज हा दिवस अतिशय यशस्वीरित्या पाळण्यात आला आणि ज्या व्यक्तीने या जय जवानला घडवलं, जय जवानला मोठं केलं आणि जय जवानचं नाव 7 समुद्रापार नेलं असे आपले सर्वांचे लाडके भाऊ मार्गदर्शक आणि आपले प्रशिक्षक आपले सर्वांचे लाडके संदीपजी ढवळे यांना मी विनंती करतो या जय जवान क्रीडा मंडळ गोविंदा पथक आयोजित JJCL 2024च्या अंतिम विजेते ठरलेले आहेत. अंतिम विजेते ठरलेले आहेत जय जवान सरदार ए. मी संपूर्ण टीमला विनंती करतो की त्यांनी स्टेजच्या इथे यायचं आहे. संदीपजी ढवळे यांच्या हस्ते या ठिकाणी या अंतिम विजेता चषकाचं वितरण या ठिकाणी होत आहे. कमलेश पालव आपले अतिशय जय जवान ज्यांच्या रक्तामध्ये राहिलेले असे कमलेश पालव त्यांनाही मी विनंती करतो की त्यांनी कृपा करून या ठिकाणी उपस्थित व्हायचं आहे. श्रीकांतजी आपणही त्या ठिकाणी जायचं आहे. आपण या फोटो मध्ये असले पाहिजे. माझा नंतर सेपरेट फोटो काढून लावा. पण आता श्री वेंकटरमण गोविंद रे गोविंद जोगेश्वरी माते की जय जवान जय जवान. संदीप ढवळे आगे बढ़ो. Have the power to set the tone from start to धन्यवाद. stop with Spotify आणि Premium. अशा Listen to पद्धतीने all your या favorite संपूर्ण playlists and JJCL albums in any 2024 order and download any track to play या offline, all या with no संपूर्ण ad breaks. Just uninterrupted music listening. Tap the मी banner सर्वांना to एकदा download. विनंती करतो की त्यांनी आपला लाईनअप घ्यायचा आणि जागच्या जागी उभं राहून आपल्या या कार्यक्रमाची सांगता जनगण मनने करायची आहे. आपल्या या कार्यक्रमाची सांगता जनगण मनने करू. सर्वांनी सावधान के सावधान राहायचं आहे आणि जनगण मनने आपल्या या कार्यक्रमाची सांगता करायची आहे. कृपया डेव्हिड पहिला अगोदर आपण डेव्हिड जनगण मन बोलून घेऊया. जनगण मन स्टार्ट करा. जनगण मन स्टार्ट.
गण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता। पंजाब सिंधु गुजरात मराठा द्राविड़ उत्कल बंग, विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्छल जलधि तरंग। तव शुभ नामे जागे, तव शुभ आशीष मांगे, गाहे तव जय गाथा। जन गण मंगलदायक जय हे भारत